लवकरच फडणवीसांची डोकेदुखी वाढणार आहे। कारण अभिजित दिपके यांनी केंद्रानंतर राज्यात मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा दिलाय। दिल्लीत ज्या आंदोलनाने एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला तेच वादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकतंय। आणि हा इशारा अशा वेळी आलाय जेव्हा राज्यात आधीच एमपीएससी, टीईटी आणि सीईटी या तिन्ही परीक्षांमध्ये पेपर फुटीचे गंभीर आरोप होत आहेत। दरम्यान अभिजित दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। आता ते नेमकं काय म्हणालेत आणि खरंच राज्यात मोठं आंदोलन होऊ शकतं का, आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपण बघतोय, गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत नीट पेपर फुटी विरोधात अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होतं, ज्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। आणि या आंदोलनाचा दबाव इतका वाढला की अखेर 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला। हे यश पाहूनच आता दिपके विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्यातही मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा दिला। माध्यमांशी संवाद साधताना दिपके यांनी एमपीएससीच्या पेपर फुटीवर बोलताना सरकारला थेट टोला लगावलाय। नरेंद्र असो, धर्मेंद्र असो, देवेंद्र असो, कोणालाही काही फरक पडत नाही। म्हणजे केंद्रात मोदी असो किंवा राज्यात फडणवीस असो, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष होतंय असा त्यांचा रोख आहे। यापुढे जाऊन दिपके म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या 2029च्या निवडणुकीची तयारी करण्यात बिझी आहेत, त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाशी काही देणं घेणं नाहीये। आता हे बोलताना त्यांचा संपूर्ण रोख हा फडणवीसांवर होता। आता दिपकेंनी ज्या एमपीएससीच्या पेपर फुटीवरून फडणवीसांना धारेवर धरलं, त्याच पेपर फुटी प्रकरणात आता अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात। तुम्हाला सांगते, राज्यात एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर 12 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक आरोप झाला होता। यावर आमदार रोहित पवार यांनी 10 दिवसात कारवाई न झाल्यास दिल्लीसारखं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। तर एफआयआर दाखल करून फॉरेन्सिक तपास आणि सीबीआय मार्फत चौकशीची मागणी केली होती। पण मग या प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा आलं जेव्हा तक्रारदाराने स्वतः पाठवलेल्या ईमेलमध्ये आपली आधीची तक्रार पूर्णपणे बनावट असल्याचं मान्य केलं। यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी या उद्देशाने खोटी माहिती दिल्याचा दावा समोर आला आणि एमपीएससी आयोगाने डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी लवकरच पोलिसात रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलंय। पण इथे एक लक्षात घेण्यासारखं आहे, ते म्हणजे एमपीएससी पेपर फूट प्रकरण हे काही एकमेव प्रकरण नाहीये जे राज्यात घडतंय। राज्यात टीईटी आणि सीईटीचा वाद अजूनही धगधगताय। एमपीएससी प्रकरण बाजूला ठेवलं तर राज्यात टीईटी परीक्षेचा वाद संपलेला नाहीये। टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात मुंबई युवक काँग्रेसने शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं आणि बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर दादा भुसे राजीनामा द्या असं पोस्टरही लावलं। हे आंदोलन एका दिवसापुरती मर्यादित नव्हतं। युवक काँग्रेसने सलग 3ऱ्या दिवशी विधान भवनाबाहेर आंदोलन करत भुसेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। आणि अलीकडेच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसने 7 दिवसात राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। आता राज्यात हे लक्षात घेण्यासारखं आहे की काँग्रेसची युवक शाखा आधीच स्वतंत्रपणे सक्रिय आहे। टीईटी पेपर फुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्यासाठी एनएसयूआय आणि युवक काँग्रेस आधीच रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामुळे दिपकेंनी राज्यात पाऊल टाकलं तर त्यांना जोडणारा एक आयता ग्राउंड बेस त्यांना आधीच तयार आहे। दिल्लीच्या मॉडेलप्रमाणे विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेस असो, राष्ट्रवादी, शरद पवार गट असो, त्यांना अनौपचारिक पाठिंबा आणि जमिनीवरचं बळ नक्कीच पुरवू शकतात। विशेषतः कारण टीईटी आणि एमपीएससी वरून हे पक्ष आधीच सक्रिय आहेत आणि याच बेसवर अभिजित दिपके राज्यात मोठं आंदोलन उभं करू शकतात असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। शेवटी चित्र तर स्पष्ट आहे। राज्यात झालेल्या एमपीएससी, टीईटी, सीईटी पेपर फुटीच्या गोंधळात आता अभिजित दिपकेंनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष करत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे दिल्लीत जे घडलं तेच महाराष्ट्रात घडणार का आणि खरंच फडणवीसांची डोकेदुखी वाढणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।